श्रीराम समर्थ. परमपूज्य बैलसरे बाबा लिहितात, मराठी संतांना दास्यभक्तीबद्दल विशेष आपुलकी आहे. श्री समर्थांच्या जीवनात तर दास्यभक्तीचा पूर्ण उत्कर्ष आढळतो. प्रीतिवृत्तीच्या प्रभावाने भक्ताचे अंतःकरण अतिशय मृदू बनते. दास्य, सख्य अथवा वात्सल्य यापैकी एका संबंधाने प्रीतिवृत्तीचा भगवंताशी संयोग होतो. त्यामुळे अंतःकरण भगवंताचा आकार धारण करते. भगवंत स्वतः रसरूप आहे, म्हणून त्या तदाकारतेमधून एका अतींद्रिय व अवीट रसाचा अनुभव येतो. मग तो रस सोडून इतर कशात मन रमत नाही. भगवंताचे अनंत ऐश्वर्य, सौंदर्य, सामर्थ्य, गुणभांडार आणि दिव्य चरित्र भक्ताचे मन आकर्षून घेतात. अशा भगवंताला भक्त स्वामी म्हणून स्वीकारतो. आपला स्वामी भक्तवत्सल व करुणासागर आहे. त्याची शक्ती अचिंत्य आहे. तोच मुख्य देव असून इतर देवदेवता त्याचे अंश आहेत. पूर्वी होऊन गेलेले व पुढे होणारे सारे ईश्वरी अवतार आपल्या स्वामीचीच रूपे आहेत. त्याच्याच प्रेरणेने विश्वाचा सारा कारभार चालतो, अशी भक्ताची निःसंशय धारणा असते. दास्यामध्ये स्वाभाविकपणे भगवंत सगुण व साकार असतो. अर्थात तो पूर्ण व्यक्ती असून त्याच्या अंगी मानवता दिव्य स्वरूपाने विलसते. आपला स्वामी कृतज्ञतेची मूर्ती आहे. त्याच्यावर जो मनापासून प्रेम करतो व त्याची सेवा करतो त्याला तो सहजच वश होतो, अशी भक्ताची पूर्ण श्रद्धा असते. आपल्या स्वामीला एक सगुण पण सर्वाकार अंग आहे. हे दृश्य जग स्वामीचे वैभव आहे असे भक्त मानतो. जगाची सेवा म्हणजे जगाचे दुःख हलके करणे. आपल्या स्वामीची सेवा म्हणून भक्त ते करतो. भगवंताचा दास पूर्णपणे भगवंताचा आश्रित होतो. भगवंतावर संपूर्ण विश्वास टाकतो. आपले सारे जीवन तो भगवंताच्या म्हणजे दुःखितांच्या सेवेला अर्पण करतो. स्वामीची आज्ञा शब्दशः पाळणे व त्याला आवडणारे तेच करणे हाच भक्ताचा प्रपंच व परमार्थ असतो. स्वामी त्याला प्राणप्रिय असल्याने मोक्ष, समाधी, कैवल्य, स्वरूपस्थिती इत्यादी त्याला तुच्छ वाटतात. दास भगवंताला इतका चिकटलेला असतो की आपण सदैव त्याच्या सन्निध राहावे, त्याची आज्ञापालन करावी, त्याची सेवा मनापासून करावी, त्याला अखंड प्रसन्न पाहावे, त्याच्या सुखाने आपण सुखी व्हावे, हीच त्याची एकमेव अभिलाषा असते. खऱ्या अर्थाने भगवंत त्याच्या जीवनात शिरतो. आपल्या स्वामीचा प्रसाद म्हणून तो अन्न खातो, त्याचीच पूजा अर्चा करतो, त्याचेच चरण वंदितो, त्याचेच नाम सतत घेतो, त्याचेच चरित्र वाचतो व लोकांना सांगतो. थोडक्यात स्वामीच्या नावाने दास जगतो व जगात मिरवतो. भगवंताची इच्छा तीच त्याची इच्छा बनते. सुख सरोवरात सोडले तर भक्त त्याला विसरत नाही. दुःख सागरात लोटले तरी भक्त त्याला सोडित नाही. दास भगवत रूपच होऊनच जातो. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 4, समास 7, दास्य भक्ती. परमपूज्य बैलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.